गुड मॉर्निंग गाईज. आपल्या नाशिकच्या ट्रिपचा दुसरा दिवस चालू झालेला आहे आणि आपण चाललो आहे सोमेश्वर दर्शनाला. सोमेश्वर मंदिर नाशिकच्या उत्तरेस म्हणजे नाशिक गंगापूर रस्त्याजनिक सुमारे 4 किलोमीटर अंतरावर गोदावरी नदीच्या काठी हे भगवान महादेवाचे मंदिर आहे. तेथे स्वयंभू सोमेश्वर प्रकट झाले आहेत. या स्थळावर सोमेश्वराचे आद्य मंदिर असून मंदिराखातून गुप्त गंगा वाहत असून ती जवळच असलेल्या एका झाडाखालून प्रकट झाली आहे. तिचा प्रवाह अव्याहत चालू असतो. मंदिराचा परिसर अतिशय रमणीय आणि नयनमनोहर आहे. दर्शनानंतर गोदावरी नदीत बोटिंगचा आनंद घेता येतो. अशा या सुंदर सोमेश्वर मंदिराला तुम्ही नक्की भेट द्या. आता आपण आलो आहोत श्री नवशा गणपती या ठिकाणी. नाशिकमधील नवशा गणपती हे जागृत देवस्थान असल्याचे मानले जाते. पेशवेकालीन मंदिर असल्याने या मंदिराला 300 वर्षाचा इतिहास असल्याचे सांगितले जाते. पेशवे काळात आनंदीबाई जोशी पुण्याहून शनिवारवाड्यातून नाशिकमध्ये आल्या. नाशिक हे आनंदीबाई जोशी यांचे आजोळ असल्याने त्यांनी इथे स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. आनंदीबाई जोशी यांची आजी गोपिकाबाई या गणेश भक्त होत्या. याच सुमारास आनंदीबाई जोशी यांनी मंदिरात नवस केला. मुलगा झाल्यास मंदिराची स्थापना करीन. मुलगा झाला. मुलाचे नाव विनायक ठेवले. तेव्हापासून नवशा गणपती हे नाव पडले. शिवाय मुलगा झाल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. त्यावेळी या परिसराचे नाव हे चावंडस होते असं सांगितलं. त्यावेळी आनंदीबाई जोशी यांच्या नावावरून या गावास आनंदवल्ली हे नाव देण्यात आले. ते आज तागायत टिकून आहे. या ठिकाणी आम्ही नाश्ता केला आणि आम्ही निघालो काळाराम मंदिराकडे. काळाराम मंदिर हे नाशिक येथील पंचवटीत हे काळ्या दगडात बांधलेले सुप्रसिद्ध मंदिर आहे. गोपिकाबाई पेशवे यांच्या आदेशानुसार पेशव्यांचे सरदार रंगराव ओढेकर यांनी हे मंदिर 1778 ते 1790 मध्ये बांधले. येथे सीता व लक्ष्मण यांच्याही मूर्ती आहेत. मंदिरावरील कोरीव काम पाहण्यासारखे आहे. मंदिराची संपूर्ण बांधणी काळ्या पाषाणात असून बांधकामाची शैली नागर आहे. मंदिरातील श्रीरामांची मूर्ती ही काळ्या दगडातलीच आहे, म्हणूनच त्याला काळाराम असे म्हणतात. राम मंदिराबाबत अशी आख्यायिका सांगितली जाते की सध्या जेथे राम मंदिर आहे तेथे पूर्वी नागपंथीय राहत असत. काही नागपंथीय साधूंना गोदावरीच्या पात्रात राम, लक्ष्मण, सीता यांच्या मूर्ती अंतरावर सापडल्या,
जेथे राममूर्ती सापडली ते रामकुंड, लक्ष्मणाची मूर्ती सापडली ते लक्ष्मणकुंड, सीतेची मूर्ती सापडली ते सीताकुंड होय. या मूर्ती स्वयंभू म्हणून ओळखल्या जातात. नाशिकच्या पंचवटी परिसरात गोदावरी काठी श्री काळाराम मंदिराच्या बाजूला अगदी काही अंतरावर ही प्राचीन सीता गुफा आहे. या ठिकाणी 5 महाकाय शेकडो वर्षांची जुनी वडाची झाडं आहेत. असे म्हटले जाते की याच वडाच्या झाडाखाली सीतेचा संसार होता आणि बाजूला प्राचीन गुफा आहे. गुफा पूर्णतः दगडात कोरलेली आहे. फक्त एकच व्यक्ती एका वेळी या ठिकाणी आत प्रवेश करू शकतो. तोही बसून, उभा राहून नाही. 7-8 फूट खाली जाऊन तुम्हाला पुढे जावं लागतं आणि त्यानंतर श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांचं प्रतिकात्मक दर्शन होतं. चला तर मग कसा वाटला तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ? नक्की लिहून पाठवा. भेटूया पुढच्या भागात. बाय.